नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय बलराम असेल इतर सेगमेंटमधील मिरचीची आपण सध्याच्या वातावरणात कशी काळजी घेऊन उत्पादनात वाढ केली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण शिवना गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बलराम व्हरायटीच्या प्लॉटमधून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। मित्रांनो, बलराम व्हरायटीचा प्लॉट आहे, तुम्ही इथं सेटिंग बघू शकतात। प्लॉट वरती पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे थोडेफार पानं वरती गोळा दिसतील, परंतु सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघा, मिरचीची क्वालिटी तुम्ही बघू शकतात। तर साधारणतः या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून पुढे किती दिवस मिरची चांगल्या परिस्थितीत ठेवता येईल त्यासाठी योग्य कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, त्याचप्रमाणे फर्टिलायझरचा वापर आपल्याला कसा करता आला पाहिजे। मग तुमचं बलराम सेगमेंट असेल किंवा तुमचं ओमेगा असेल, ओमेगा प्लस असेल, वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ह्या मिरच्यांमध्ये काम करत असताना आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून जिल्हा बुलढाणा दौऱ्यावर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालन्याचा काही भाग असेल, बरेचसे शेतकरी मिरचीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतात, परंतु काही योग्य डायरेक्शन न मिळाल्यामुळे उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट येताना बघितली, म्हणून हा व्हिडिओ त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी देत आहे। या स्टेजला आपला 3रा-4था तोडा चालू आहे। सेटिंग जर तुम्ही बघितलं, अतिशय सुंदर सेटिंग या ठिकाणी आपण बघतो आहोत। तर याच्यासाठी आपल्याला या फुलांची संख्या आणि हे सेटिंग मिळवण्यासाठी हे बघा, इकडे दाखव दादा, ते दादा दाखवताय बघ, हे बघा, असं जर सुंदर सेटिंग मिळवायचे तर यासाठी जमिनीतून आणि वरतून फवारणीच्या माध्यमातून जेव्हा फुलं लागतात ब्लॅक थ्रिप्स येऊ न देता असं सुंदर सेटिंग तुम्हाला करायचं। हे बघा, वरती बघा पूर्ण फांदी कशी लगडलेली। इथं आपल्याला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, ग्राफर 50 मिली फुलं लागल्यानंतर 04932 किंवा 04247 500 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 3 ग्रॅम, 6BA 3 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी बोरान 150 ग्रॅम असा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता हे जे सेटिंग तुम्ही बघताय, समजा हे सेटिंग बघताय तुम्ही बरोबर, हे बघा हे सेटिंग बघताय तुम्ही, हे आतमध्ये सेटिंग आहे। वरती जर तुम्हाला असे पानं वाटत असतील, फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स असेल, फुलात आता इथं दिसत नाही ब्लॅक थ्रिप्स, पण हे पानं जे गोळा होत आहे याच्यासाठी 2 फवारण्या सांगतोय। सेटिंग बघा किती सुंदर सेटिंग आहे, अतिशय सुंदर सेटिंग आहे। पानं गोळा होत असतील त्याला 4 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करा। त्यातली पहिली फवारणी 200 लिटरला ट्रान्स बायरचं कीटकनाशक ट्रान्स 100 मिली, जेमिझोन 250 मिली 2 दिवस जाऊ द्या। रेजिस्टंट पॉवर खालून जमिनीतून देत असताना किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अजून वरती शेंडा चालू राहून फुलांची संख्या वाढवण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो 10-40-40 पॉवर सोल्युशन वरद बायोटेकचं। त्याच्यानंतर ट्रान्स आणि जेमिझोनचा स्प्रे झाला 4थ्या दिवशी, म्हणजे 3 दिवस गॅप जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशक आणि बुरशीनाशकचं एकत्र स्प्रे घेताना ओरिंडिस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे घ्यायचा आहे। परत 3 दिवस गॅप जाऊ द्या। मिरचीची आकर्षक लांबी, मिरचीला चमक मिळवायची, त्यासाठी वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम। आता त्याच्यानंतर ओरिंडिस अल्ट्रा सिमोडिस झालं, एक 3-4 दिवस तुम्ही त्या ठिकाणी जाऊ देऊ शकतात, 3 ते 4 दिवस जाऊ द्या। तिथं तुम्हाला करपा असेल, झांतो असेल, भुरी असेल, डावणी असेल, या सगळ्या रोगांवर काम करणारं प्रिव्हेंटिव्ह असेल किंवा रोग आल्यानंतर 200 लिटरला मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम आणि मॅग्नीस 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। जसंही तुम्ही 4 स्ट्रोक आणि 10-40-40 देतात, तिथून एक 8 ते 10 दिवसाने जमिनीतून तुम्हाला एकरी 1 लिटर टेक्कॅल 5 किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर परत एक कीटकनाशकचा स्प्रे साधा घेत असताना लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, पेगासस 250 ग्रॅम, रोगार 250 मिली अशी एक फवारणी करा। मेरिऑन टचअप नंतर 3 दिवसाने लॅन्सर गोल्ड, रोगार, पेगाससची स्प्रे झाला की एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्ही त्या ठिकाणी टाटाचं क्लास्टो 200 लिटरला 200 ग्रॅम घेऊ शकता, जेणेकरून पांढऱ्या माशीचा अटॅक तुमच्याकडे अजिबात राहणार नाही। किंवा सरळ तुम्ही स्पिंटर असेल, ट्रेसर असेल 200 लिटरला 50 मिली असाही एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचप्रमाणे भुरी डावणी करप्याचं नियोजन आणि कीटकनाशकांचा योग्य वेळी योग्य वापर जर त्या ठिकाणी करत राहिले तर आकर्षक मिरची तुम्हाला बलराम असेल तुमची त्या ठिकाणी 2137 असेल, 3137 असेल, त्याचप्रमाणे तेजा4 असेल, नवतेज असेल, तुमची ईगल असेल, वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये चांगला फायदा त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर शिवना गावातून तालुका सिल्लोडमधून तुम्ही शेवटपर्यंत बघितला। व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मिरची पिकामध्ये अजूनही काही समस्या असतील 7719941122 या नंबरवर संपर्क करा। खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा। चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून वेगवेगळ्या पिकांमध्ये योग्य मार्गदर्शन कसं आपल्याला मिळेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।